नमस्कार सर्वांना, सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे मैसूर पाकची रेसिपी। त्यासाठी मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। वाटी जास्त दाबून घ्यायची नाही, अलगद हाताने थोडं थोडं प्रेस करून भरून घ्यायचे आहे। आणि चाळणीमध्ये मी ते बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून ते बेसनाला व्यवस्थित चोळून घेणार आहे। आणि चाळणीने चाळून हे पीठ घ्यायचं आहे। हे पाहू शकता, मी बेसन चाळून घेतलेलं आहे। आता या मोल्डमध्ये मी मैसूर पाकचं मिश्रण घालून सेट व्हायला ठेवणार आहे। त्यासाठी ह्या मोल्डला मी तेल लावून घेणार आहे। ही सर्व पूर्वतयारी करून ठेवायची आहे। हे पाहू शकता, आता ह्या मोल्डमध्ये मी तेल टाकून व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी पाक बनवण्यासाठी घेणार आहोत। हे पाहू शकता, आता आपण हे मोल्डला तेल लावून झाले। हे बघा, मी 2 वाट्या साखर 1 वाटी पाणी घेऊन पाक बनवायला ठेवलेला आहे। दुसऱ्या शेगडीवर मी 2 वाट्या तेल आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून तेही मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे पाहू शकता, ह्या पाकामध्ये मी 2 चमचे दूध घालून हे सर्व घाण त्या पाकामधली काढून घेतलेली आहे। हे बघा कसा काळा फेस निघत आहे आणि पाक आपला एकदम स्वच्छ दिसत आहे। आता हा पाक आपला एकतारी झालेला आहे, पाहू शकता। ह्याला एक तार आल्यानंतर मी हे सर्व बेसन त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करून मग त्याला गॅस कमी करून ते तेल तसंच गॅसवर तापत ठेवायचं आहे। थंड तेल टाकायचं नाही। हे पाहू शकता, आता जसं जसं मिश्रणामध्ये तेल मुरत आहे तसं तसं मी पळी पळी तेल टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेत आहे। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, थोड्याही वेळ आपण हात थांबवायचा नाही। हे पाहू शकता, आता याला हळूहळू जाळी पडायला लागलेली आहे। हे बघा, तेल किती गरम आहे, ते टाकताच ते बेसन थोडं थोडं लाल होत आहे। हे बघा, आता हे आपलं मिश्रण जवळपास तयारच होत आलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित जाळी पडायला लागलेली आहे, पाहू शकता। आता मिश्रण एकदम आपलं छान झालेलं आहे। आता उरलेलं तेलही मी सर्व ह्याच्यावर टाकून घेतलेलं आहे। हे पाहू शकता, आता हे आपली जाळी पडायला तयार झालेली आहे आणि आपण आता हे मिश्रण त्या मोल्डमध्येच काढून घेणार आहोत। हे बघा, आता हे झालेलं आहे आपलं, व्यवस्थित झाले, पाहू शकता। आता ह्या मोल्डमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित वरून प्लेन करून ते गरम असताना चाकूने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। पाहू शकता, ह्या वड्या किती सुंदर पडलेला आपला मैसूर पाक कसा झाला कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब